गरबा खेळायच्या वेळेत आजोबांसोबत चालत चालत कुलदेवांचं दर्शन करते. नमस्कार, मी आहे कांचन. सकाळ सकाळी पेपर देऊन आपल्याला जायचं असते देवदर्शन करायला. त्यामुळे संगमनेरमधून बहिणीसोबत देवीला साडी पातळ घेऊन आपल्याला जायचं असते पुढच्या मार्गाला. मग बसने घाटगावला उतरलं, तिथून आपल्याला जायचं असते कुरकुंडीला. पण डायरेक्ट बस नसल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला गाडीला हात करायचा असतो. शेवटी एक पिकअप भेटली आणि आलो कुरकुंडी फाट्यावर. आता ज्या गावी जायचं होतं ते गाव त्या फाट्यावरून 2 किलोमीटर होतं. पण तिथं जाण्यासाठी ना रिक्षा ना बस ना येणाऱ्या जाणाऱ्या जास्त गाड्या. त्यामुळे बाबाने आणि मी ठरवलं की पायी जायचं. माणसाने नाही पण तिथं असणाऱ्या डोंगरावर चरत असणाऱ्या बैलांनी स्वागत केलं. ते स्वागत कमी पडलं म्हणून 1.5 फूट असणाऱ्या कुत्र्याच्या पिलांनी शेपटी हलवून पुढचा मार्ग दाखवला. मग शेवटी 5-6 डोंगर ओलांडून गार हवा खात खात शेवटी आलोच आपल्या बोलाई देवीला. असलेल्या कुंडांमध्ये हातपाय धुवून देवीची आणलेल्या साडेपाचाने पूजा केली. खंडोबासोबत आपली बोलाई देवी पण कुलदेव असल्यामुळे आमचे बाबा कायम येतात. पण मी 5-6 वर्षापासून आले नव्हते म्हणून बाबांनी ह्या वर्षी धमकी देत आणलं शेवटी पाया पाडायला. मग देवीचा आशीर्वाद घेऊन जेवण करून तिथं असलेल्या छोट्या छोट्या बालकांसोबत अर्ध्या तासात मैत्री झाल्यामुळे त्यांना बाय बाय बोलून आम्ही परत निघतो घराच्या दिशेने पायी. मग परत 2 किलोमीटर चालून बस स्टँड पर्यंत एका काकाच्या गाडीवर येतो बसून. मग चालू पोट रिकामा झाला म्हणून जेवणाच्या नावाखाली आपले चिप्स खाऊन सुरू करतो प्रवास. बाहेर पाऊस असल्यामुळे थंडीनं 12:13 केल्यामुळे किडनॅपर बाबांचा अवतार घेऊन झोपा काढत होते. मग बस स्टँडवर आले समजतं की घरी जायला खूप पाऊस आहे, त्यामुळे काय घरी काय जाता येणार नाही म्हणून आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी आले. गेल्या पोरगडा एक बॅग उचकायला लागलं. पैसे बाजूला टाकून त्यात असलेले चिपचे पुढे बाहेर काढले. त्याला गोड जेम्सच्या नावाखाली बडीशेपचे जेम्स आणून शेवटी त्याचं मन भरवलं.